विधानसभेमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून ज्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी आपल्या पिकत्या शेत जमिनी 50-60 वर्षापूर्वी सिडकोनी हस्तांतरित केल्या, मुंबईची गर्दी कमी होण्यासाठी नवी मुंबईची स्थापना केली, त्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांना आणि अल्पदरातली जी लोक आहेत माथाडी मापाडी त्यांना घरांना नोटीस आलेल्या आहेत आणि त्या नोटिसांमुळे संपूर्ण नवी मुंबईमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या घरांना नोटीस दिल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या नव्या मुंबईच्या भूमिपुत्रांनी जमिनी दिल्यामुळे अनेक प्रकल्प नव्या मुंबईमध्ये आलेले आहेत। आज नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट विमानतळ सुद्धा आमच्या इथे आलेलं आहे। अनेक MIDCच्या कंपन्या आलेल्या आहेत, वेगवेगळे प्रकल्प आलेले आहेत आणि अजून या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा काल सभागृहात घोषणा केलेली आहे की नव्या मुंबईला देश स्तरावरती आणण्यासाठी आपले नवीन नवीन प्रकल्प येणार आहेत। पण असं एकीकडे चित्र असताना दुसरीकडे कोणतरी कोर्टात जातं आणि त्यामुळे आमच्या प्रकल्पग्रस्तांची घरं जी 70-70, 80-80 वर्ष बांधलेली आहेत त्यांना नोटीस येतात अनधिकृत बांधकाम म्हणून। त्याची आज लक्षवेधी घेतली होती। त्या लक्षवेधीमध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं की ज्या प्रकल्पग्रस्तांनी घरं बांधलेली आहेत स्वतःच्या जागेवर त्यांनी ताबडतोब महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव द्यावे आणि ते प्रस्ताव देत असताना जर त्यांनी FSI जास्त वापरला असेल तर किती FSI वापरला त्याप्रमाणे आम्ही FSI सुद्धा वाढवून देऊ आणि जी प्रकल्पग्रस्तांची घरं आहेत ती कायम करून देऊ। त्यासाठी नवीन धोरण आणावं लागेल, एक बैठक करावी लागेल। तो निर्णय आज सभागृहात घेतला गेला। आपल्या माध्यमातून सर्व भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर आपण ज्यांना नोटीस आल्या त्यांनी, ज्यांना नाही आल्या त्यांनी सुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे आपला प्रस्ताव ताबडतोब द्या। त्याच्यामुळे आम्हाला सदरची बैठक घेऊन कोर्टातून पण आम्हाला आमचं म्हणणं मांडता येईल आणि आपण जो FSI वापरलाय तो सुद्धा कायम करता येईल। यासाठी आज मंत्री महोदयांनी मला हे उत्तर दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपल्या माध्यमातून मी लोकांना विनंती करत आहे की हे राज्य आहे, राज्य गोरगरिबांचं आहे, गोरगरिबांना घरं मिळत आहेत। तर आमच्या भूमिपुत्रांना सुद्धा आमची 4थी पिढी आहे, त्यांना सुद्धा घर मिळालं आणि योजना काढली तर बरं होईल। पण पहिली आमचं जी घरं आहेत ती कायमस्वरूपी करावी ही आज आम्ही लक्षवेधीद्वारे ही सूचना मांडलेली आहे। माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे, नाव होईल प्रोसिजर मध्ये आहे। इंटरनॅशनल विमानतळाला नाव देताना असं आपण प्रत्येकाने रोज उठून जर आपण बोलत राहिलो तर आपलं जे होणार नाव त्याची प्रोसिजर असते। आपल्यालाही माहिती आहे सर्व मीडियाला, कुठलंही एवढं मोठं नाव होताना ते ताबडतोब होत नाही आणि अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा काही लोक जाणीवपूर्वक जर आंदोलन करून जर तिथल्या भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्यांना छेडण्याचं काम करत असतील। मी स्वतः दिवा पाटलांबरोबर काम केलेली कार्यकर्ती आहे, त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये दिवा पाटलांच्या मी पाणी देणारी महिला म्हणून प्रसिद्ध होती, तर त्यांचं नाव लागावं ही सगळ्यांची आमची इच्छा आहे। पण काही लोक वेगवेगळे आंदोलन करून दिशाभूल करण्याचं काम, क्रेडिट घेण्याचं काम करतात आहे। पण या राज्याचे माननीय मुख्यमंत्री थोडा उशीर जरी लागला तरी या नावावरती आपल्याला माहितीये दिल्ली दरबारामध्ये सुद्धा प्रस्ताव गेलेला आहे, त्याच्यावर चर्चा होईल, मान्यता घ्यावी लागेल सर्व खासदारांची, तिथल्या मंत्र्यांची आणि मगच हे नाव होईल। पण या नावाची प्रोसिजर सुरू आहे, गेले वर्ष झाले आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे या राज्यावर आणि देशाच्या पंतप्रधानावर हे नाव निश्चित स्वरूपात होईल। पण लोकांनी सुद्धा विमानतळ झाल्यानंतर विमानं
ही सुरू करायचीच असतात. ही सेवा आहे, ही सेवा बंद करता येत नाही. तर लोक जे म्हणतात आंदोलन करू, हे करू, ते करू, माझी सगळ्यांना विनंती आहे का निश्चित स्वरूपामध्ये दिवा पाटलांचं नाव आदरणीय यांचं दिलं जाईल, अशी आमची भावना आहे. प्रश्नच नव्हता की विमानतळ सुरू होणार आहे, मात्र तरी अजून नाव आलं नाहीये.